अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर. यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो. सज्जन हो, आज 10 ऑगस्ट. पापाचा पैसा सुखाचा वाटतोय, खड्ड्यात घालतोय कधीतरी. हे आहे आजचे सद्गुरु यशवंत बाबा यांचे सुवचन. पैसा हा शब्द साधा कोणी उच्चारला, बाकीचे सर्व विषय बंद पडतात आणि पैशाविषयी जो बोलतो त्याच्याकडे साऱ्यांचे लक्ष. कारण माणसाने एक समजूत करून घेतलेली आहे, पैसा असला की सुख. तर हे किती खोटे आहे. पैशाने गाडी घेतली, अचानक अपघात होतो, बंगला बांधला जातो, लक्षावधी रुपये खर्च केले जातात, अचानक त्याचा स्लॅब कोसळतो, 4 जण जागीच गाडले जातात. पैशाने बहुतेक सुखे विकत घेता येतील, मात्र आध्यात्मिक, आत्मिक आणि मानसिक सौख्याचे काय? हे चिरंजीव सुख असते, ते मात्र पैशाने विकत मिळत नाही. मात्र पैशाने मिळालेले सुख हेच खरे सुख. हा मायेचा पडदा सर्व जणांच्या मनावर पडलेला आहे. त्यामुळे काही केल्या हे मायेचे पटल दूर होत नाही आणि सुखाचा शोध सुरू होतो. सरळ मार्गाने जर पैसा मिळत नसेल तर वाकड्या मार्गाने का होईना पैसा मिळवला आणि सुखासाठी अहोरात्र पैशाचा शोध सुरू झाला. पैसा आपण कोठून जमा करतो याचे भानगडी करणाऱ्या गड्याला राहत नाही. मग देवाला, धर्माला, देशाला, सर्वांना लुबाडले जाते. धर्म कार्यामध्ये जमा झालेले धनद्रव्य त्याच कार्यासाठी उपयोगात आणावे. स्वतःच्या खाजगी खर्चासाठी ते पैसे वापरू नयेत, नाहीतर ते तुम्हाला फेडावे लागतील. नाही जमले तर मुलाला, अगदी नातवापर्यंत सुद्धा त्याचा हिशोब लांबत जाईल. हा विचार ज्याचा त्याने करावा व धर्म कार्याचे कार्य जे सज्जन करीत आहेत त्यांनी वरील उपदेश लक्षात घ्यावा. जे माझे नाही ते माझे म्हणणे कितपत योग्य? माझे तेही माझे आणि परक्याचे तेही माझे असा भ्रष्टाचार करू नये. कलियुगामध्ये चांगल्या गोष्टी फार तुरळक. एका रक्तलघवी तपासणाऱ्या माझ्या मित्राने मला सांगितले, अरे बाबा, मी नवीनच शिकून आलो होतो. रक्तलघवीचे दुकान थाटले पण गिरायक येईना. मग मी त्या भागातील सर्व डॉक्टरांच्या गाठीभेटी घेतल्या. डॉक्टर म्हणाले, ठीक आहे, आम्ही चिठ्ठी देऊ, पण आमच्या कमिशनचे काय? आणि मग ते 40 ते 50% कमिशन दिल्यानंतर डॉक्टरांच्या चिठ्ठ्या येऊ लागल्या. धंद्यात जम बसू लागला. हे करतो आहे ते पाप करतो आहे असे ना डॉक्टरांना वाटत होते ना मला वाटत होते. जिथे 1 किंवा 2 चाचणीची गरज असते तिथे डॉक्टर 10-10 चाचण्या करायला लावत होते. आधीच आजारपणाने जर्जर झालेले आमचे नातेवाईक, त्यांना डॉक्टर कापत होते. मीही धार लावूनच होतो. मला तर तेवढे जादा काम मिळेल तेवढे चांगलेच होते. आणखी एक त्यात टेस्ट होती, तिचे नाव बेसिन टेस्ट. याचा अर्थ असा, ज्याचे जे काही रक्त लघवी घेतलेले आहे ते घ्यायचे व बेसिनमध्ये ओतून द्यायचे. बिल मात्र 200 रुपये व्हायचे. पापाचा पैसा सुखाचा वाटतोय, खड्ड्यात घालतोय कधीतरी, याचा मला आता वारंवार अनुभव येऊ लागला होता. करावे तसे भरावे हा सृष्टीचा नियम आहे. त्यातून ना डॉक्टर सुटणार, ना कंडक्टर सुटणार, ना कलेक्टर सुटणार. माझ्या सद्विवेक बुद्धीने निर्णय घेतला, डॉक्टरांची चिठ्ठी, त्याची वाट पाहणे हे सारे मी बंद केले आणि बाहेर बोर्ड लावला, येथे रक्तलघवी फक्त 1/3 रुपयामध्ये चेक केली जाते. म्हणजे डॉक्टराकडून आलेल्या चिठ्ठीस 300 रुपये खर्च येणार असेल तर तेच काम मी आता 100 रुपयात करायला लागलो. आता मला कुणाच्या चिठ्ठीची गरज नव्हती.
पोटापुरते मिळत होते व जे कुठेही मिळणार नाही ते समाधान मात्र मला मिळत होते. रुग्ण असाह्य झालेला असतो, डॉक्टर म्हणेल ते त्याला करावे लागत असते. पाण्यासारखा पैसा जात असतो, नाईलाजाने तो देत असतो. 400 रुपयाची सुई 4000 रुपयाला, 20 रुपयाची गोळी 200 रुपयाला, 50,000ची शस्त्रक्रिया 5 लाख रुपये. मात्र त्या मागचा तळतळाट लवकर दिसून येत नाही. दिसून आल्यावर मात्र तो लवकर ओसरतही नाही. असेच एक डॉक्टर परदेशावरून शिकून आले. MS होते. दवाखाना थाटला, यंत्रसामुग्री थाटली, पण गिराईक नाही. शेवटी ते सुद्धा इतर डॉक्टरांच्याकडे गेले व संदर्भ सांगत जा म्हणाले. इतर हो म्हणाले, पण आमच्या कमिशनचे काय? 40 ते 50% कमिशन मागितल्यावर मात्र देशात शिकलेले हे डॉक्टर पुन्हा दवाखाना टाकण्यासाठी पुन्हा परदेशात गेले. देश एका चांगल्या डॉक्टराला मुकला. असे काही देव डॉक्टरही असतात. त्यांची पुढील पिढी एक आदर्श म्हणून उभे राहत असते. हे त्यांनी केलेल्या चांगल्या कर्माचे फळ असते. तीच अवस्था पोलीस खात्यामध्ये, तीच अवस्था तलाठी, ग्रामसेवक, तहसील कार्यामध्ये. भ्रष्टाचार नाही असे एकही क्षेत्र भारतात उरले नाही. काय करतो आहोत हेच त्यांना समजत नाही. इतके ते बेभान झालेले. पैसे मिळाल्याशिवाय कागदावर सही होत नाही. खरोखरच हा पैशाचा व विचारांचा भ्रष्टाचार बंद झाला तर जहां डाल डाल पर सोने की चिडिया करती है बसेरा, वह भारत देश है मेरा, हे स्वप्न साकार व्हायला काहीच हरकत नाही. यासाठी आपण चालताना संतांच्या मार्गाने चालावे, वागताना गुरुमार्गाने वागावे आणि सांगितले आहे तेवढेच करावे. त्याचाच आदर्श जपावा. मग संतांचे संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंथे. आई वडिलांना आयुष्यभर पाजले नाहीस, मेल्यावर गंगाजल तोंडात देऊन काय उपयोग आहे? आई वडिलांची सेवा केली नाहीस, त्यांना खाऊ पिऊ पाहिले नाहीस, मेल्यावर नैवेद्य दाखवून त्याचा काय उपयोग आहे? ही सुद्धा महाचूक नव्हे काय? यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर.